नमस्कार. आज आपण जाणून घेऊ की आपण आपल्या मणक्याची काळजी कशी घेऊ शकतो जेणेकरून इन फ्युचरमध्ये आपल्याला स्पायनल प्रॉब्लेम्स टाळता येतील. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज गुड पोस्चर. आपण बसताना, उठताना, झोपताना पोस्चर मेंटेन ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्या स्पाइनवर आपल्या शरीराचा भार कमी येईल. सेकंडली, अवॉइड जर्की मुवमेंट्स म्हणजे गचक्याने हालचाली आणि अचानक वजन उचलणं हे टाळावं लागेल. एस्पेशली जी लोक जिम किंवा हेवी वेट ट्रेनिंग करतात त्यांनी ही काळजी हमेशा घेतली पाहिजे. थर्डली, गुड डाएट. आहार हा खूप महत्वाचा असतो. तसेच स्पाइनसाठी सुद्धा कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि इतर गोष्टी आपण आहारात जरूर इन्क्लूड केल्या पाहिजे. एस्पेशली महिलांनी ज्यांना पोस्ट मेनोपॉजल म्हणजे 50 नंतर ह्यांना हे खूप गरजेचं आहे. फोर्थ, रेग्युलर एक्सरसाइज. म्हणजे जी लोक पाठीच्या मसल्सचे, स्नायूंचे रेग्युलरली व्यायाम करतात त्यांचे ते स्नायू स्ट्रॉंग होतात आणि ऑटोमॅटिक स्पाइनवर भार कमी पडतो, जेणेकरून स्पाइनची झीज ही कमी होते आणि आपण स्पाइन सर्जरी किंवा स्पाइनल प्रॉब्लेम्स नक्की अवॉइड करू शकतो. शेवटचं, वेट कंट्रोल. म्हणजे आपण ओबेसिटी किंवा खूप जास्त वजन जर असेल तर ते जर 10 ते 15 किलोनी जरी कमी केलं तर स्पाइन इश्यूज किंवा स्पाइनल पेन, बॅक एक्स, नेक पेन हे खूप प्रमाणात विदाऊट सर्जरी किंवा विदाऊट इंटरव्हेन्शन कमी होऊ शकतात. म्हणून आयडियल वेट मेंटेनन्स हे तितकंच जरुरी आहे. या सोप्या गोष्टी जर आपण रेग्युलरली आपल्या आयुष्यात केल्या तर नक्कीच आपण स्पाइनल प्रॉब्लेम्स पासून दूर राहू शकतो. थँक्यू.